आमच्याकडं 34-35 वर्षांचा एक युवक पक्षकार म्हणून आलेला होता. आता ही घटना ऐकून तुम्हाला वाईटही वाटेल आणि प्रचंड राग सुद्धा येईल. तर झालं असं की त्या मुलाच्या बायकोनं त्याच्या विरुद्ध आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरुद्ध खूप साऱ्या केसेस म्हणजे तब्बल 8 केसेस दाखल केलेल्या होत्या. या प्रकारामुळे त्या पतीनं बायकोच्या या छळाला कंटाळून घटस्फोटाचा अर्ज कोर्टामध्ये दाखल केलेला होता, ज्यावर उत्तरादाखल तिनं सेक्शन 24चा हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट अंतर्गत इंटरिम मेंटेनन्सचा अर्ज दाखल करून पुन्हा 1 लाख रुपयांची मागणी केलेली होती. या पती पत्नीचं लग्न होऊन 5 वर्ष झालेली होती, पण ती मुलगी फक्त 2च महिने त्या पतीसोबत पुण्यामध्ये राहिली. यानंतर काही किरकोळ वादावादी झाल्या आणि ती माहेरी निघून गेली. आणि तब्बल 5 वर्षांनंतर तिनं या सगळ्या केसेस दाखल केलेल्या होत्या. आता यात मजेदार गोष्ट अशी की तिनं सासरच्या सगळ्या कुटुंबालाच या प्रकरणांमध्ये ओढलेलं होतं. आता ऐका, पतीच्या 2 बहिणींपैकी एक बहीण मद्रासमध्ये राहते आणि दुसरी बहीण गुजरातमध्ये राहते. त्याचे आई वडील यवतमाळच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहतात. हे लोक पती पत्नीच्या पुण्यातल्या फ्लॅटमध्ये कधीच गेलेले नव्हते आणि त्यांचा नवरा बायकोच्या व्यक्तिगत आयुष्याशी काहीही संबंध नव्हता. या मुलीचे तिच्या नवऱ्यावरती आणि तिच्या सासू सासऱ्यांवरती आरोप तर फारच किरकोळ होते. म्हणजे पती वेळच देत नाही, सासू सासरे फोनवरून दमदाटीच करतात. बरं, हा नवरा पुण्यातल्या एका मोठ्या बँकेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी. सतत कोर्टांच्या तारखांमुळे आणि सुट्ट्या घेण्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य आणि करिअर अक्षरशः उद्ध्वस्त होत आलेलं होतं. त्याचे आई वडील आणि परराज्यात राहणाऱ्या बहिणींना सुद्धा कोर्टाच्या सारख्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. आणि डेअरिंग बघा या मॅडमचं, त्यांनी सेटलमेंटसाठी सुमारे 1 करोड रुपयांची मागणी केलेली होती, जी मुलगी साधे 2 महिने सुद्धा पतीसोबत सुखानं राहिली नाही. आदमी बेचारा और कानून का मारा. कित्येक पुरुष जे असतात या न्यायालयीन प्रकरणांमधले ते खरंच बळी असतात, पण त्यांच्याकडे कधी व्हिक्टिम म्हणून पाहिलं जात नाही, फक्त अक्युज्ड म्हणून पाहिलं जातं. अवर लीगल सिस्टीम इज टू स्लो, बेसिकली इट ग्राइंड्स यू. जर एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आणि तो जर वाचू शकत नसेल तर तो फक्त एकदाच मरतो. पण जर कुणी तुमच्यावरती खोटी केस केलेली असेल तर प्रत्येक तारखेला तुम्ही कोर्टामध्ये जाता. प्रत्येक तारखेला तुम्हाला मेंटल, फिजिकल आणि फायनान्शियल त्रास सहन करावा लागतो. म्हणजे प्रत्येक तारखेला तुम्ही मरत असता. मी असं म्हणत नाहीये की जर कोणी चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळू नये. अर्थातच चुकीचं करणाऱ्यांना शिक्षाही व्हायलाच हवी. पण असंही नाहीये की घरातल्या पुरुषांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की घरातल्या बायका ज्या असतात या पुरुषांना प्रचंड त्रास देत असतात. मग प्रश्न असा आहे की ऍज अ मेल मेंबर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत तक्रार दाखल करता येते का? तर उत्तर आहे नो. मात्र काही गोष्टी अशा आहेत की ज्या पुरुष करू शकतात. नमस्कार, मी आहे ऍडव्होकेट श्रेया. कायद्याच्या विषयातले अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओज, किस्से, घटना आणि घडामोडी घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. जर तुम्हाला कायद्याच्या या विषयांमध्ये रस असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. तुमचा 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब मला असेच छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी मोठी उमेद देऊन जात असतो. बघा, जर तुम्हाला सतत धमकावलं जात असेल तर हे लक्षात घ्या की कायद्यानं तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे. बऱ्याचदा असं दिसतं की तुम्हाला आई वडिलांकडून असं म्हणलं जातं की तुझी बायको जर नांदायला घरी आली तर आम्ही गळफास लावून आत्महत्या करून टाकू. किंवा कधी कधी बायको असं म्हणते की तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून मला वेगळं राहायला घेऊन गेला नाहीत तर मी आत्महत्या करीन किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन. अशा प्रकारच्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही जर असाल किंवा अशा प्रकारच्या धमक्या तुम्हाला दिल्या जात असतील तर तुम्ही त्या घटनेचं सविस्तर रेकॉर्डिंग ठेवा. यानंतर तुम्ही क्रिमिनल इंटिमिडेशन अंतर्गत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकता. आता दुसरा मुद्दा, जर तुम्हाला सतत पैसे मागण्यात येत असतील, म्हणजे तुम्हाला सतत फायनान्शियल एक्स्टॉर्शन तुमचं होत असेल तर तुम्ही एक्स्टॉर्शनच्या आरोपाखाली पोलिसांकडे तक्रार दाखल करू शकता. जर तुम्हाला सतत शिव्या दिल्या जात असतील किंवा तुमचं घरात सतत ह्युमिलिएशन होत असेल तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही सिव्हिल सूट सुद्धा फाईल करू शकता आणि त्या त्रासदायक वागणुकीला थांबवण्यासाठी कोर्टा थ्रू योग्य तो न्याय सुद्धा मागू शकता. तुमच्या विरुद्ध कुणीतरी खोडसाळपणा करत खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या फौजदारी प्रकरणांमध्ये खोटी केस असल्याचे सिद्ध करणारे पुरावे जर तुमच्याकडे असतील
तर BNSSच्या सेक्शन 528 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये केस रद्द करण्यासाठी वकिलांच्या मदतीने तुम्हाला अर्ज दाखल करता येतो. त्याचप्रमाणे खोट्या खटल्यामुळे जर तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक त्रास सहन करावा लागला असेल तर तुम्ही मॅलिशियस प्रोसिक्युशन साठी सुद्धा दावा दाखल करू शकता. पुढचा मुद्दा म्हणजे जर खोट्या फौजदारी तक्रारीत, मग ती समन्स केस असू देत किंवा वॉरंट केस असू देत, जर तुम्हाला अडकवलं गेलं असेल आणि खटल्यानंतर तुम्ही निर्दोष सिद्ध झाला असाल तर न्यायालय स्वतःहून किंवा तुमच्या अर्जावरून खोट्या तक्रारी करणाऱ्या व्यक्तीवरती भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचा कलम 273 अंतर्गत खर्चाचा दंड सुद्धा लावू शकतं. बघा, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा व्हावी म्हणून जर खोटा गुन्हा दाखल केला असेल तर त्या व्यक्तीवरती भारतीय न्याय संहितेचा कलम 248 अंतर्गत फौजदारी खटला सुद्धा दाखल करता येतो. या अंतर्गत तुम्ही नुकसान भरपाईसाठी देखील न्यायालयाकडे विनंती करू शकता आणि यामध्ये सुमारे 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या सुद्धा शिक्षा आहेत. अजून एक, खोट्या तक्रारीमुळे तुमची प्रतिमा, तुमची रेप्युटेशन समाजामध्ये जर खराब झालेली असेल तर तुम्ही नागरी हक्कांतर्गत बदनामी म्हणजे डिफेमेशन साठी सुद्धा दावा दाखल करू शकता. यात सिव्हिल कोर्टामध्ये हानी भरपाईसाठी दावा दाखल करता येतो. या खोट्या तक्रारींमुळे न्यायालयाचा वेळ आणि संसाधनांचा गैरवापर केला गेला असेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अंतर्गत खोट्या तक्रारी करणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई केली जाऊ शकते. आणि हो, जर तुमचं पोलिसांनी नाही ऐकलं, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, वरिष्ठांनी नाही ऐकलं त्यांच्या, तुमची तक्रारच नोंदवून नाही घेतली पोलिसांनी, तर तुम्ही निश्चितच एखादा चांगला वकील गाठा, अनुभवी वकील गाठा, त्या वकिलांच्याकडे जा आणि त्यांच्या मदतीनं प्रायव्हेट कंप्लेंट जी आहे ती कोर्टामध्ये तुम्ही दाखल करू शकता. आता तुमच्यावरती अन्याय जर झालेला आहे आणि तुम्हाला त्या अन्यायाविरुद्ध दाद मागायची असेल तर नेमकं काय करायचं आहे, तर खोट्या तक्रारीचे सगळ्यात प्रथम पुरावे गोळा करा, जसं की न्यायालयीन निकाल, खोट्या आरोपांची पूर्तता न होणं वगैरे वगैरे. अनुभव असलेल्या वकिलांचा सल्ला घ्या आणि संबंधित न्यायालयामध्ये हानी भरपाईसाठी दावा दाखल करा. आता खूप लोक असं म्हणतील की ऍज अ मेल मेंबर म्हणून आम्ही कोर्टा थ्रू कारवाई केली तर फार लवकर रिझल्ट येणार नाहीत, पण जर तुमच्या विरुद्ध FIR दाखल झालेली असेल किंवा एखादी कंप्लेंट दाखल झालेली असेल तर जर तुम्ही पहिल्यांदा कंप्लेंट केलेली असेल किंवा सिव्हिल सूट फाईल केलेला असेल तर तो तुमच्या डिफेन्स सारखाच काम करू शकतो. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी जर तुम्ही सक्सेसफुल राहिलात तर तुम्हाला रिलीफ सुद्धा मिळू शकेल, कारण तुमच्या फेवरमध्ये एखादा स्पेसिफिक लॉ नसल्याचा अर्थ असा नाहीये की तुमचे सगळे लीगल रूट्सच बंद झालेले आहेत. लग्नानंतर एखाद्या स्त्रीनं स्वतःच्या आई वडिलांना सोडून, घरदार सोडून नवऱ्याच्या घरी राहायला जाणं आणि नव्या कुटुंबाशी जुळवून घेणं ही एक सामाजिक प्रथा आहे. मात्र हे कुठल्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाहीये. दुर्दैवानं या व्यवस्थेमुळेच त्या स्त्रीवरती मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि काही वेळा शारीरिक दबाव सुद्धा येतो. गरोदरपण, बाळंतपण ही शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या खूप कठीण अशी अवस्था असते जिथं स्त्रीला मोठ्या प्रमाणावरती आधार आणि मदतीची गरज भासते. बाळाला जन्म देणं, त्याचं संगोपन करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं घरातल्या बाईवरतीच येते. त्यामुळे तिचं करिअर आणि तिचं व्यक्तिगत आयुष्य सगळ्यात जास्त भरडलं जातं. भारतीय समाजाची ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता महिलांवरती होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्यासाठी आणि समान संधी मिळवून देण्यासाठी महिला केंद्रित कायदे स्वातंत्र्यानंतर करणं अपरिहार्य ठरलं. पण सांगायचं झालं तर कायद्यांचा गैरवापर टाळण्यासाठी संतुलित दृष्टिकोन असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. महिलांचं संरक्षण होत असताना पुरुषांवरती सुद्धा होणाऱ्या अन्यायाची आपण दखल घेतली पाहिजे. आज लैंगिक तटस्थ कायदे आणण्याची हीच वेळ आहे का, असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे पुरुष या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत अशा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.